आता एक महत्त्वाची बातमी मुंबईमधून समोर येते, पाहूयात। मुंबई महापालिका प्रशासनाने ए, बी, सी, डी आणि ई या विभागामधील खड्डे बुजवण्यासाठी तयार केलेल्या 3,85,00,000 रुपयांचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे। अशातच पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पालिकेनं 2 कोटींचा नवा प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आणलाय। खड्ड्यांवरून सुरू असलेल्या या उधळपट्टीमुळे प्रशासनाच्या खड्डेमुक्त शहराच्या उद्देशाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। काँक्रिटीकरणावर कोटींचा खर्च करून सुद्धा केवळ शहर विभागामधील रस्त्यांवरच्या खड्ड्यांसाठी पुन्हा कोटींचा खर्च करण्याचा निर्णय घेतल्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पालिकेकडून मुंबईमधील पात्र फेरीवाल्यांना QR कोडवरती आधारित ओळखपत्र देण्यात येत आहे। मात्र या ओळखपत्रांसाठी पालिका तब्बल 2.25 कोटींचा खर्च करणार आहे। पालिकेकडून आतापर्यंत 55,000 फेरीवाल्यांना या स्वरूपाचं ओळखपत्र देण्यात आलं। 99,435 फेरीवाल्यांना QR कोड सहित ओळखपत्र देण्यास पालिकेला कोर्टानं सांगितलंय। त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार फेरीवाल्यांना QR कोड देणं बंधनकारक आहे। 31 ऑगस्टपर्यंत ही संपूर्ण कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे।